तर अंबरनाथ नगरपालिकेमध्ये शिंदे सेनेनं भाजपला मोठा शह दिलाय। काँग्रेसच्या 12 निलंबित नगरसेवकांना भाजपनं पक्षात घेतल्यानंतर शिंदे सेनेनं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 नगरसेवक आपल्यासोबत घेत सत्ता स्थापनेचा दावा करत राजकीय खळबळ उडवून दिली। शिंदे सेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपनं थेट काँग्रेसशी घरोबा केला। ही विचित्र युती राज्यासह देशभरात चर्चेचा विषय ठरली। मात्र शिंदे सेनेनं मोठी राजकीय खेळी करत भाजपला शह दिलाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 नगरसेवक सोबत घेत शिंदे सेनेनं ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणारं पत्र दिलंय। त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ आता 32 झालंय। या रणनीतीमुळे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या खेळीला श्रीकांत शिंदेंनी शह दिल्याची अंबरनाथमध्ये चर्चा आहे। अंबरनाथमध्ये श्रीकांत शिंदेंनी राष्ट्रवादीचे नगरसेवक घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केलाय। इथं आपली काँग्रेसचे जे नगरसेवक होते त्यांना भाजपमध्ये घेऊन रवींद्र चव्हाणांनी दावा केला होता। मात्र त्यांना तिथे जे स्थानिक राजकारण आहे त्या ठिकाणी महायुतीवर काही परिणाम होणार नाही। स्थानिक राजकारणामध्ये काही समीकरण चालतील, पण त्या समीकरणाचा महाराष्ट्राच्या महायुतीचे काही संबंध नाही। तर मुंबईच्या प्रतीक्षा नगर परिसरातील प्रभाग क्रमांक 173